हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्हाला जायचं होतं गावाकडे पत्रिका ठेवण्यासाठी. तर भैया आला होता आमचा. इथे देवापुढे त्यांनी पत्रिका ठेवली. आता आम्ही दोघेही निघालेलो आहोत गावाकडे जाण्यासाठी. हा बघा आमचा नवरदेव कसा शायनिंग मारतोय बघा गाडीवरनं. तर आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. तर आमचं जे मूळ गाव आहे तिथे जाऊन आम्ही पत्रिका ठेवणार आहोत. हे आमच्या गावचं जागृत देवस्थान आहे, रोकडेश्वर मंदिर, जिथे सप्ताह चालू होता. त्यामुळे देवाची पूर्ण सजावट वगैरे केली होती. तिथं पण जाऊन त्यांनी भैयानी पत्रिका वगैरे ठेवला आणि दर्शन वगैरे घेतलं. मग आता इथं हे मंदिर आमचं खूप सुंदर आहे, सजवलेलं आहे. मग बाहेर आला आणि इथे बाबांचं, एका गुरुबाबांचं महाराजांचं मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेतलं. इथं पारायण वगैरे चालू होतं मंदिरामध्ये. मग दर्शन घेतलं आणि पुढे निघालो गावाकडे जाण्यासाठी. हे आमचं गावातलं घर, मूळ गाव आहे आमचं हे प्रॉपर. इथे हे आमचे आजी आजोबा आहेत. आजी आजोबा होते तेव्हा काही नाही, चांगलं होतं. पण आता दिदी आली भेटायला, मग तिला भेटली, थोडी साफसफाई केली, घराची झाडून वगैरे काढलं. तिथे कोणी राहत नाही आता, त्यामुळे कसं घर सुनं सुनं वाटतंय ना. इकडे आंटी पण आल्या होत्या भेटायला आम्हाला. त्यांना भेटलो, बोललो, पत्रिका बघितली त्यांनी. घरच्या देवाला त्यांनी पत्रिका ठेवली, दर्शन घेतलं. आता अगोदर आजी आजोबा होते त्यामुळे टेन्शन नव्हतं. इकडे येऊन आता साफसफाई वगैरे करावी लागते आम्हालाच. आणि मग नंतर पूजा वगैरे करून आजी आजोबांचे दर्शन घेतलं. मग गावातल्या देवांना पत्रिका ठेवायला गेलो. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तिथं पण त्यांनी पत्रिका ठेवली, दर्शन वगैरे घेतलं. हे मारुतीरायाचं मंदिर आहे, मारुतीरायाला पत्रिका ठेवली, तिथं पण दर्शन घेतलं. सगळ्या मंदिरांचे गेट बंदच होते ऑलमोस्ट, त्यामुळे बाहेरूनच पत्रिका ठेवून पाया पडून आलो. हे गावातलं तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे, तिथं पण गेट बंद होते, तिथे पण बाहेरच पत्रिका ठेवली, दर्शन घेतलं. परत पाठीमागे आम्ही हे बघू शकता देवी तुमची. हे परत पाठीमागे आलो आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये. हे मेन खंडोबाचं मंदिर आहे गावातलं आमच्या. तिथं पण भंडारा वगैरे लावला त्यांनी, भैयानी आमच्या. प्रसाद वगैरे ठेवला, पत्रिका ठेवली, दर्शन घेतलं. तिथं परत साईडलाच महादेवाचं पण मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं त्यांनी. आणि परत मग हे बघा किती सुंदर मंदिर, झाडाखाली मंदिर म्हणजे पिंड वगैरे ठेवलेली आहे, महादेवाची पूजा केलेली होती. दुसऱ्या खंडोबा मंदिरात आलो, ते खूप मोठं मंदिर होतं, तिथं पण गेलो. तिथं पण गेट बंद, पण नशिबाने गेट उघडं होतं. मग गेट उघडून आतमध्ये गेलो, तिथं पण पत्रिका वगैरे ठेवला भैयाने, दर्शन वगैरे घेतलं. मग साईडलाच तिथे एक महादेवाचं मंदिर, हे इथं पण आहे महादेवाचं मंदिर, आणि तिथं साईडला एक महादेवाचं मंदिर झालेलं आहे, खूप छान मंदिर झालेलं आहे तिथं पण मग दर्शन वगैरे घेतलं. इथं दर्शन घेतलं, तिथं दर्शन घेतलं, सगळ्या मंदिराचे दर्शन झाले. अगोदर देवांना पत्रिका ठेवावी लागते, नंतर आपल्याला पुढे पाहुण्यांमध्ये पत्रिका वाटता येते ना, त्यामुळे. मग हे दुसरं महादेवाचं मंदिर आहे, खूप छान आहे. तिथे एक मावशी होत्या, त्यांची पण पूजा चालू होती. पिंड पण नवीन आहे, खूप मोठे आहे, त्यांना पण